हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आजचा ब्लॉग खूप असा छान होणार आहे, तर पूर्ण बघा तुम्ही। तर हे बघा, हा जो ड्रेस आहे ना, तर मी ना सेल मध्ये घेतलाय ना। आता सध्या पावसाळ्याचं खूप सेल चालू आहे आमच्या इकडं। आणि हे बघा, असं टॉप आहे, अशी वर्क आहे, वरती लॉंग बाई आहे, आणि ओढणी बघा पूर्ण अशी प्रिंटेड ओढणी आहे, आणि मस्त छान असं वर्क आहे, सॉरी प्रिंटेड नाही वर्क आहे, आणि पॅन्ट पण आहे त्याच्यावरती। तर हा ड्रेस कसा वाटतो हे बघा। आणि हे बेडशीट आणलं, आणि हे बघा किती सुंदर दिसतंय, हे बघा, हे बघा छान वाटतंय ना। आणि एकदम कलरफुल असं मस्त बेडशीट आणलं सेल मध्ये। मला ना हे 400 450चं बेडशीट आहे, 280 लाच बसलंय, किती छान आहे बघा। आणि मस्त वापरायला काढलं, मला घरात एकदम फ्रेश लुक आलेला आहे। आणि आता मी आणि तुमचे दादा चालले आहेत बाहेर फिरायला थोडस, कारण मुलांना ठेवलंय घरी, आम्ही दोघंच चाललोय। तर तुम्हाला पण दाखवू गेलं, तोपर्यंत चला आमच्या सोबत। चले मी बघा संध्याकाळचा लुक, इकडे बघा किती छान ड्रेस दिसतंय ना। इकडून येते, दादू कुठे गेला रे? हाय मन। आणि हा दादूला टी शर्ट सुद्धा घेतलाय सेल मध्ये, बघा किती सुंदर दिसतोय। आणि दीदीला सुद्धा हा टी शर्ट सेल मध्ये घेतलाय। एक अरे आपल्या याचे मुंगे मुंगे आल्या नव्हते ना तू कॅमेऱ्याला, रुसली दीदी माझ्या। हो माझं बूट तिकडे, इकडे बघा। आम्ही चाललोय फिरायला। आपल्या मुलांना आणायचं होतं। तुमचे दादा आणि मी ना फिरायला आलो इथं, आणि इतकं छान असं मस्त इथं आम्हाला रस्त्याने काय दिसलं बघा, तर हे डिझनी पार्क आहे। आणि मग थोडंसं आम्ही थांबलो बघा। हा इथं म्हणा काय बघते हे तर पण दिसतंय, झाले हळूहळू चालू। नाही बघ किती छान वाटतंय गाडी चालवायला असं। आणि आम्ही तिथं थांबलो, थोडा वेळ विचार केला, आणि आम्ही दोघं चालू होतो बाहेर फिरायला। म्हटलं चला आज सुट्टी आहे तर थोडंसं चहा वगैरे पिऊया, कारण मला सुट्टी होती, तुमच्या दादांना होती, आणि खूप दमलो होतो आम्ही। आणि मग नंतर म्हटलं नको, आपण ना तिथं डिझनी चॅनल आलेला आहे, ते डिझनीलँड, ते बघितलं आम्ही। आणि म्हटलं नको, मुलांना सोडलं ना आपण गेलो तर परत घरी गेलो, आणि परत मुलांना घेऊन आलो। आणि मग नंतर आतमध्ये तिकडून आहे अरे किती छान दिसते बघा। मी घेते एंट्री दाखव, मी जाते। फोटो घेतो, फोटो घेतो, थांबा 1 मिनिट व्हिडिओ घेऊ रे। थांबा 1 सेकंड। तर इथून एंट्री आहे बरं का। आणि ना सगळ्यात जास्त जिकडे तिकडे बघावं जे ते फोटो काढण्यात व्हिडिओ आणि फोटो रील्स इंस्टाग्रामसाठी।
कारण इतकं छान थीम होतं ना बनवलेलं. कारण आहे ना 50 रुपये एक जणाला तिकीट होतं बरं का. पण म्हणजे ते तिकीट आपलं वाया जात नाही असं समजून घेऊया. कारण फोटो काढायला खूप असं छान डेकोरेशन वगैरे होतं. छान असे मस्त त्यांनी वेगवेगळे ना लाईटिंगचे असे नाही का स्टेटस बनवलेले होते. असे स्टॅच्यू म्हणून आपण त्यांना, फुलांचं वगैरे, डोरेमॉनचं. हे बघा खूप असं छान डेकोरेशन आहे आतमध्ये. आणि जर कुणी नगरमध्ये राहिला असेल ना तर नक्की जा. खूप असं छान आहे बघायला. आणि 50 रुपये एका माणसाला तिकीट आहे, एंट्री तिकीट. आणि आतमध्ये राईड्स वगैरे भरपूर आहे. ते राईड्स पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. किती भारी ना पॅरिस. माझं की जाय ना आतमध्ये, जाय जाय. इथं बी राहते तू. हे नावाचं नगर आहे. सगळं आहे. चालेल जा, तू व्हिडिओ घेते, मी तुझं जात राहते. मोठं बदलो जा, दादू भरायचे तर. आणि बघा आम्ही निघालो होतो तुमचे दादा आणि मी चहा प्यायला. आणि चहा तर पिलं नाही, पण डिझनीलँड बघितलं आणि परत गेलो आणि मुलांना घ्यायला आलो. का तर मुलांच्या चेहऱ्यावर तो आनंद असावा आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला मिळाल्या नाही ते आपल्या मुलांना मिळावं असंच आई वडिलांना वाटत असतं. चाललंय आता आम्ही आतमध्ये एंट्री. बघू मी दाखवते. चल पुढं. होय मम्मी किती भारी, मला घ्यायचे. मम्मी प्लीज ना. चल लवकर. चल पप्पा कुठे गेले? हे कशाचं आहे का? 120 रुपये पर बुक. चल आपल्या निघायचं. चल चल मग किचन घ्यायचं. आणि ना खूप असे छान व्हरायटीचे किती तरी काय वेगवेगळ्या वस्तू होत्या बरं का. आणि एवढं काही रेट पण जास्त नव्हता, म्हणजे मापातच होतं आणि छान होत्या म्हणजे किमती. आणि पुढे आम्ही एक झाड बघितलं, एकदम सुकलेलं झाड आहे, एकदम टवटवीत होतं. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि कोणतं झाड आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहित असेल. दाखवलं ते जिंकू ना आपण लकी ड्रॉ. टेडी बेअर जिंकायचं लकी ड्रॉच आहे ना. इकडे बघ दीदी. मम्मी लकी ड्रॉ खेळायचा. काय आहे ज्याचा नंबर आहे ना ते भेटत. 6 बॉलाची काउंट. 6 बॉलाची काउंट करायची. 6 बॉल घातले पाहिजे का? कुठे पण गेलं त्याची बॅरेज होणार. एका याच्यात 6 का? कुठे पण गेलं त्याची नंबर आहे. कसं तिकीट आहे? नाही आपल्या नाही घ्यायचं. चला ते मसाले लोणचं. आणि आम्ही तिथं जे गेम होती ना ती गेम बघायला गेलो ना. तुमच्या दादांना तर अजिबात ती गेम वगैरे तसलं काही आवडत नाही. आम्हाला म्हणजे तुम्ही दुसरं काही घ्या का खा, पण ते तसलं काही खेळू नका. आणि काही वस्तू एवढ्या चांगल्या नव्हत्या. पण बघा आम्ही ती गेम खेळलो का नाही खेळलो, व्हिडिओ कंटिन्यू. कारण आम्हाला पुन्हा रिटर्न पण यायचं आहे. आणि खूप साऱ्या जत्रेमध्ये असे गेम खूप सारे असतात. आणि कोणकोणते गेम मुलं खेळले ते सुद्धा तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. हे काय पाणीचे झाड आहे, असं घरांतर ठेवलं शोकेस. हा का? हे बघा अशी पाण्याची झाडे अशी राहतात ना.
अशी होतात ना, अशी होतात हो. आणि बघा ही इतकी भारी झाड आहेत, त्याची बिया वगैरे सगळं आहे आणि खूप अशी मस्त झाड होती बरं का. पण मी काही घेतलेली नाहीये कारण 100 रुपयाला एक झाड होतं ते. आणि जर कोणाला घ्यायचं असेल आणि कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि झाड वगैरे खूप गर्दी असते इथं. आणि थोडे दिवस म्हणले सगळेच येतात एन्जॉय करायला. आणि बघा कशी पकडली आहे आणि मला म्हणती की मी हरवायला नको ह्या एवढ्या गर्दीमध्ये. आणि माझी ओढणी पकडून चालते. आणि मी तिला म्हणलं आपण काय घ्यायचं राईड वगैरे काय करायची ती करा, आपण बघू थोडीशी एन्जॉय करू आणि राईड वगैरे करा नाही का. मुलं कशी ऐकतात, त्यांना काहीतरी घ्यायला हवं असतं. आणि दीदीला तर राईड वगैरे नको, पण मला हे घे मला ते घे. घरात इतकं सगळं सामान आहे पण तरी पण तिचं घ्यायची अजिबात असं नाही का मोह तिला आवरत नाही. आणि तुम्हाला मी दाखवून दीदीला मी किती सारं सामान घेतलेलं आहे, म्हणजे वस्तू घेतलेल्या आहे वेगवेगळ्या, सगळे ज्वेलरी वगैरे खूप काही घेत असते मी तिला. कारण मला असं वाटतं नको मला नाही मिळालं माझ्या मुलीला सगळं मिळावा. आणि सगळेच आयांचं तसंच असतं, आपल्याला नाही मिळालं तर आपल्या मुलांना मिळावा. कारण आता दीदी कशी होती, शाळेत जात होती, गॅदरिंग वगैरे काही फेस्टिवल वगैरे असले ना आणि थोडीशी व्हिडिओ वगैरे बनवायची मी, तर तिला हर एक गोष्ट लागायची. आणि मग याला त्याला मागितल्यापेक्षा मला असं वाटायचं आपली स्वतःची असले ना कायमची वस्तू होऊन जाते. तर मग मी ना थोडं व्हायला तिला खूप सारे असे ज्वेलरी सगळ्याच गोष्टी मेकअपचं सामान वगैरे असं थोडं करून घेतलं. आणि ते पण चांगल्या क्वालिटीच्या वस्तू घेतल्या मी. आणि एखाद्या ब्लॉगमध्ये ते सुद्धा नक्कीच तुम्हाला शेअर करेन. आणि हे बघा इथं हे मौत का कुवा म्हणतात, हे तर खेळ आलेला होता, त्याला पण तिकीट होतं बघायला आणि खूप तिकीट होतं म्हटलं. आणि मला मेन म्हणजे तो आवाज मला अजिबात सहन होत नव्हता, कारण ती गाडी चालवली ना खूप आवाज येतो. आणि मग मुलांना जत्रेमध्ये खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला, खूप मजा केली. आणि आम्ही गेम वगैरे पण खेळलो बरं का. आणि नेमकं काय झालं की माझ्या फोनची चार्जिंग स्विच ऑफ झाला आणि मग मला व्हिडिओ काढताच आला नाही. तुमच्या दादींच्या फोनमध्ये मी काढला व्हिडिओ, पण होतं कसं त्या फोनला क्लॅरिटी नाही चांगली, त्यामुळे मी तो व्हिडिओ ह्यामध्ये ॲड केलेला नाही आहे. आणि मग मुलांनी राईड वगैरे केली, ड्रॅगनची राईड केली, खूप एन्जॉय असा मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय केला आणि छान वाटलं. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघून छान वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. बाय.